सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। श्री सप्तशृंगी देवीच्या यात्रा उत्सवानिमित्त पायी जाणाऱ्या भाविकांच्या जयघोषाने सध्या संपूर्ण धुळे शहर भक्तिमय झाले। खानदेश भूषण आबासाहेब चौधरी यांच्या संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे शिरपूरहून शेकडो भाविकांसह निघालेल्या सप्तशृंगी माता पदयात्रेतील मानाच्या रथाचे नुकतेच देवपूर परिसरात आगमन झाले। मागील 24 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या या रथाच्या दर्शनासाठी संपूर्ण खानदेशातून भाविक येतात। या रथातील मातेच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात अशी लाखो भाविकांची अढळ श्रद्धा आहे। देवपूर परिसरातील नगरसेवक ललित गंगाधर माळी यांच्या निवासस्थानाजवळ या रथाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। यावेळी धुळे महानगरपालिकेच्या महापौर मायावती महादेव परदेशी यांच्या हस्ते रथाचे विधिवत पूजन संपन्न झाले। या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगाधर माळी, प्रदेश महामंत्री सुशील महाजन, नगरसेवक निशा महाजन, कविता सोनवणे, धीरज जगताप आदी मान्यवरांनी उपस्थित राहून भाविकांना पुढील पायी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। या भव्य स्वागत सोहळ्याचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते। हरीश माळी आणि त्यांच्या मित्र परिवाराने चंद्रकांत माळी, हेमंत माळी, संदीप माळी, तुषार आढावे आदी संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी अत्यंत समर्थपणे सांभाळली। जय सप्तशृंगी माताच्या अखंड जयघोषात हजारो नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा सोहळा अविस्मरणीय ठरलाय। महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ वणीच्या आई सप्तशृंगी मातेच्या चैत्रोत्सव 2026च्या निमित्ताने जो अखंड परंपरेचा वारसा परंपरेचा शिरपूरहून आई भगवतीचा मानाचा रथ जसा काही चैत्र उत्सवाचा केंद्रबिंदू ठरतो, गावोगावी हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने भाविक या मानाच्या रथाची वाट बघत असतात आणि भक्तिभावाने दर्शन घेत असतात। आई भगवतीवर साकडे नवस करीत असतात आणि आई भगवती त्यांची इच्छा पूर्ण करत असते। म्हणून या रथाला मानाचं नाव म्हणून लोक अति मनोभावे पुजतात। तर आज चैत्रोत्सव 2026 28 तारखेला एक दशमीच्या दिवशी आदरणीय नानासाहेब गंगाधरजी माळी यांच्या पूर्ण माळी कुटुंबात आज या मानाच्या रथाचं त्यांच्या घरी आगमन होऊन यांनी ज्या प्रकारे रथाचं अतिभव्य देशात आगमन सोहळा स्वागत केलं आणि त्यांच्यासोबत सगळे राजकीय नेते मंडळी, त्यांचे मित्र कंपनी, परिसरातील पंचकृती सगळे भाविक येऊन महाआरतीचा लाभ घेतला आणि आता आम्ही नानाच्या घरून पुढे मणिगडाकडे प्रयाण करीत आहोत। तरी सगळ्या भाविकांना या चैत्रोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा। जय माता। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक पिरारी, धुळे।